शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत श्री छत्रपती संभावा श्री हनुमान लीला। जय 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 कपीवीरा, जय 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 कपीवीरा, जय 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 कपीवीरा, जय 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 कपीवीरा, जय जय कपीवीरा, जय जय कपीवीरा। उगवत्या सूर्याच्या लाल गोळ्याला पाहून त्याला पिकलेले फळ समजून ते पकडण्यासाठी बाण मारुतीने सूर्याच्या दिशेने झेप घेऊन उड्डाण केले। सूर्याला गिळण्यास केले बालकाने उड्डाण, अनुजनी सूत धन्य हनुमान, जय जय पवन पूत हनुमान। ऋषमुख पर्वताजवळील वनात श्री हनुमान आणि प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांची प्रथम भेट झाली। धन्य धन्य आज हनुमंत जाहला, रामाला राम भक्त राम, जय जय राम बोला, जय 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 हनुमान, श्रीराम जय राम, जय जय राम बोला, जय 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 हनुमान। सीता मातेच्या शोधात असताना सुरसा राक्षसीने हनुमानाची वाट अडवली आणि एक अट घातली। तिची अट पूर्ण करण्यासाठी हनुमानाने सूक्ष्म रूप घेऊन तिच्या पोटात जाऊन तिची अट पूर्ण केली आणि तिच्या मुखातून हनुमान बाहेर आले। जय 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 कपीवीरा, जय 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 कपीवीरा, जय 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 कपीवीरा, जय 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 कपीवीरा, जय जय कपीवीरा, जय जय कपीवीरा। रावणाच्या कैदेत असलेल्या माता सीतेचा शोध घेत असताना हनुमान अशोक वाटिकेत आले व माता सीतेला आपली ओळख पटवून दिली। नको मज देवपण हे प्रभू राम। चित अवस्थेत असताना त्याला पुन्हा जीवदान देण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि संजीवनी देऊन लक्ष्मणाचे प्राण वाचवले। संजीवनीच्या तद्वासाने प्राण वाचले सौमित्राचे, संजीवनीच्या तद्वासाने प्राण वाचले सौमित्राचे। राम म्हणती हनुमंता तू जगती वीर महान, तळहाती द्रोणागिरी घेऊन हे दिल उड्डाण हनुमान, हनुमान 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 हनुमान। राम आणि लक्ष्मण यांना पाताळ लोकामध्ये अहिरावण व महिरावण यांनी बंदी करून ठेवले होते। त्यावेळी हनुमानाने या दोघांचे युद्ध केले व त्यांचा पराभव करून वध केला व राम आणि लक्ष्मण यांना त्यांच्या बंधनातून मुक्त केले।